नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने जनविश्वास सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। जनविश्वास सप्ताह कार्यक्रमांतर्गत पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय अंकलखोप येथे मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। यामुळे पलूस तालुक्यातील रुग्णांना असलेला तुटवडा भरून काढण्याची मोहीम पक्षाच्या वतीने राबवली जाणार आहे। यानंतर बुधवार दिनांक 23 जुलै रोजी पलूस शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1, 2 व 3 येथील मोकळ्या जागेत वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार असून त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वृक्षछायेचा लाभ मिळणार आहे व प्रदूषण कमी होऊन पर्यावरणास मदत होणार आहे। पुढे गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय बुर्ली येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांची तपासणी मोफत होणार आहे। यामध्ये रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, डोळ्यांच्या तपासणी यांसारख्या विविध आजारांवर निदान करून मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर पक्षातील युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे स्थानिक नेतृत्व तयार होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय गुंडादाजी कॉम्प्लेक्स पलूस येथे शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी युवा संकल्प शिबिर राबवण्यात येणार आहे। तसेच शनिवार दिनांक 26 जुलै रोजी श्री मंगल कार्यालय पलूस येथे राष्ट्रवादी विचार मंथन सभा आयोजित असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा म्हणजेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांसारख्या मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे। यातूनच कार्यकर्त्यांचे बौद्धिक सक्षमीकरण करण्याचा निर्धार याद्वारे केला जाणार आहे। यासोबतच अजितदादा पवार यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचे सादरीकरण अजितदादा विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। रविवार दिनांक 27 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय गुंडादाजी कॉम्प्लेक्स पलूस येथे पलूस तालुक्यातील यशस्वी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याचबरोबर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, कौशल्य प्रशिक्षणाबाबत माहिती देणे, त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे यांसारख्या विषयांवरती तज्ज्ञ उद्योजकांकडून त्याचबरोबर बँकेचे अधिकारी यांच्यामार्फत महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे। याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क वाढवण्यासाठी गावागावांमध्ये नागरिकांचा सुसंवाद आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांच्या निराकरणाद्वारे सामाजिक आपुलकी जपली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष सागर सुतार यांनी दिले। यावेळी सांगली जिल्हा सरचिटणीस उद्धव कदम, पलूस तालुकाध्यक्ष नंदकुमार निकम, उपाध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी, सचिव तुषार सूर्यवंशी, सरचिटणीस उल्हास पाटील, अनिल पाटील, युवक तालुकाध्यक्ष अभिजित सावंत, उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी, कार्याध्यक्ष अभिजित कौलगे, सरचिटणीस श्रीयोग पाटील, शहराध्यक्ष अशोक माने, युवक शहराध्यक्ष शुभम निकम, राहुल पाटील, किरण कोळी, महेश हजारे, विष्णुपंत कदम, विजय खारखंडे, प्रताप पाटील, अर्जुन भडंगे, दयानंद सूर्यवंशी, ओंकार वडगावे, गणेश गायकवाड असे पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।